कुख्यात गँगस्टर गजा मारण्याची मटन पार्टी आता पोलिसांना चांगलीच भोवली आहे, कारण या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। याशिवाय गजा मारण्याला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले। गजा मारणे पुण्यातील येरवडा कारागृहात होता, मात्र पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील त्याचे वाढते वर्चस्व लक्षात घेता त्याला सांगली कारागृहात नेण्यात आलं। मात्र त्याला सांगली कारागृहात नेत असताना वाटे साताराजवळील कणसे ढाब्यावर पोलीस व्हॅन थांबवून कर्मचाऱ्यांनी जेवण केलं। इतकंच नाही तर याच वेळी 2 फॉर्च्युनर आणि 1 थार गाडीतून आलेल्या गजा मारणेच्या साथीदारांनी पोलीस व्हॅनमध्ये असणाऱ्या गजा मारणेला मटणाचा बेत दिला। हा संपूर्ण प्रकार ढाब्यावरील सीसीटीव्हीत कैद झालाय आणि यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई केली आहे। आमचे क्लियर आहे, कोणताही गँगस्टर किंवा क्रिमिनल्स असतील कायद्यासोबत जे काही खिलवाड करतील तर कायदा तसेच ताकदीने त्यांचे विरुद्ध कारवाई करतील। ही एका गँगस्टरवर मोकाची कारवाई अंतर्गत ऑलरेडी कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर काही थोडा त्यांनी काही ॲडव्हेंचरस कृत्य त्यांनी केला आणि त्यामध्ये जे काही दोषी अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे।